होईना भिकारी, भिकारी व्हायचं आणि पंढरीचा वार करी. चला आम्ही सांगतोय तिला फक्त सांगता येत नाही तुम्ही मंदिरात आल्याचा आनंद काय. ते लघवी केली पोरानं, पोटाला पुसलं आणि ते बाळ पुन्हा जवळ घेतलं. कोणी? आईने. त्याला तेलाची मॉलिश केली, त्याला बाथरूम मध्ये नेलं, पुन्हा त्याचं स्नान घातलं, पुन्हा त्याला नवीन वस्त्र घातले, पुन्हा त्याला तिलक केलं, पुन्हा काजळ घातली, पुन्हा दृष्ट लागू नये म्हणून काळा टिका लावला. त्यावेळेला कुणीतरी त्या आईला विचारलं, अहो ताई, दिवसातून 3-3 वेळा त्याची आंघोळ घालता, 3-3 वेळा त्याचे कपडे बदलता, तुम्ही त्याचे कपडे बदलून सुद्धा तो त्याच कपड्यांमध्ये लघवी करतो, अहो तुम्ही त्याचे कपडे बदलता कशा करता? त्या आईनं दिलेलं उत्तर आहे, कपडे बदलल्यानंतर, त्याला तिलक केल्यानंतर, त्याला काजळ घातल्यानंतर, त्याला दृष्ट लागू नये म्हणून काळा टिका लावल्यानंतर आणि त्याचा सजलेला शृंगार पाहिल्यानंतरचा जो आनंद मला होतो तो जगातल्या कोणालाच होत नाही, म्हणून मी त्याला नटवते. या शृंगाराचं त्याला जरी काही मोल नसलं तरी त्याला सजवलं की मला आनंद होतो. घरातल्या कोणत्याही आईकडे जाऊन तिला विचारा, तुझा मुलगा कसा दिसतो? ती म्हणते, अख्ख्या राशीनात फक्त माझंच बाळा. त्याचे दोन्ही खिल्लार बैल नाकातून तोंडात जाऊ द्या तरी ते म्हणते माझा ढाण्या वाघच आहे. अगं वाघाचं दोन्ही खिल्लार त्याची जोडी तोंडात चालली नाकातून तरी ते म्हणते माझाच वाघ. का? तिला सांगता येत नाही महाराज लेकराचा आनंद. म्हणून तर आई आहे. आज मला स्मरण होतं पण त्यांनी आठवणीत आणून दिला, जागतिक महिला दिन आहे 8 मार्च. हो, महिलेचं पूजन, महिलेचा आदर करणारा हा देश आहे. एकदम महिला दिन साजरा होतोय त्या दिवशीपासून महिलेचा आदर आहे असं नाही, हा देशच महिलेचा आदर करणार आहे. आदी शक्ती म्हणतात तुम्हाला, तुम्ही काही सामान्य नाही. महिलांचे आपल्यावर उपकारच आहे महाराज. मी तर असं म्हणतो, या प्रपंचात यशस्वी पुरुषाच्या पाठीमागं खरोखर महिलेचा हात आहे आणि आहेच. त्या हाताच्याच आधारावर बरं चाललंय. अहो आम्ही माणसं, मी आता बरोबर मला 9 दिवस झाले बाहेर. मी आज परभणीचं कीर्तन करून संध्याकाळी घरी जाणार आहे. आठवडा आता ही मंडळी 8-8 दिवस बाहेर राहता. घरचा प्रपंच, मुलं बाळं, सगळी दिनचर्या, घरातलं कुटुंब, आईवडिलांची काळजी, हे आपण लग्न होईपर्यंत ठीक आहे. लग्न झाल्यानंतर निम्म्यापेक्षा जास्त जबाबदाऱ्या महिलांनीच घेतल्या. त्यांचा सन्मान आपण केला पाहिजे. परमात्म्याला प्रार्थना आहे, जगदंबेला प्रार्थना आहे, ज्या महिलेच्या पोटी आम्ही जन्माला आलो त्या महिलेचा अपमान करण्याची, त्या महिलेकडं केवळ दासी, मोलकरीण, कामवाली बाई म्हणून पाहण्याची दृष्टी आमच्या नजरेतून बदलून जावी आणि या देशाची, या राज्याची, या कुटुंबाची मालक म्हणून तिच्याकडे पाहण्याची नजर तू आम्हाला द्यावी, एवढी प्रार्थना सुद्धा या निमित्तानं करू. ही प्रपंचाची सायकलच त्यांच्या आधारावर आहे. मी तर असं म्हणेल, या सायकलची वाटपही करायची झाली, सायकलची वाटप करायची झाली तर पुढचं चाक आपण घ्या आणि मागचं चाक महिलांना द्या. सगळं मागच्याच चाकाला आहे महाराज सायकलच्या. तुम्ही पहा, स्टँड माग, कुलूप, अहो सांगा जरा, स्टँड, कुलूप, कॅरी, शीट, मेन चेन व्हील, घंटी व पुढं बसवा वाजवत होता काय? अरे ओरिजिनल ब्रेक सुद्धा कुठे? नाही तर एखाद्याला म्हणा आपले ब्रेक दाबून पहा. त्या चालवणाऱ्याच्या तोंडात दात जर राहिले तर हे सांगणं सोडून देईल मी. सगळं तुमच्या आधारावर आहे. तुम्ही आधी शक्ती आहात, शक्तीचं अधिष्ठान आहे तुमच्यावर. भगवंताची कृपा राहो बाबा. स्त्री, तिचा अपमान कधी स्त्रीचा आपल्याकडून होऊ नये, अनादर कधी होऊ नये. माफी मागून बोलतो, अपमान होण्यास पात्र सुद्धा महिलांनी कधी ठरवू नये. आपल्यावर जबाबदारी खूप मोठी आहे. मोठ्याचं दिवाळं सुद्धा मोठं असतं. स्त्रीचं जीवन सरितेसारखं आहे. नदी जोपर्यंत तिच्या मर्यादेत वाहते तोपर्यंत तिचा दोन्ही तीरांना आनंद असतो. एकदा तिनं मर्यादा सोडली की सासरचं माहेरचं तीर उद्ध्वस्त करायला तिला सेकंद सुद्धा लागत नाही. इतकं जबाबदारीचं जीवन स्त्रीचं जीवन आहे. मग सगळ्यांच्या चरणी प्रणाम. सांगता येत नाही भगवतीला की तुम्ही मंदिरामध्ये आल्याचा आनंद काय. तसं भगवंताला सांगता येत नाही की या गोपाळानं उष्ट आणलं मला, पण त्या उष्ट्याचा आनंद काय. काय त्यांची उष्टावळी खातो आणि खाऊन आनंद व्यक्त करतो. कोण कोणाचं उष्ट खातं या जगात? ते निकृष्ट दर्जाचं उष्ट आहे. तोंडात एखादा घास 5 मिनिटाच्या वरती ठेवा,
त्यामध्ये नुसता घास राहत नाही, नुसतं अन्न राहत नाही, तुमची लाळ, जी लाळ लाळेच्या साह्याने अन्न पोटात नेते, ती लाळ त्या घासामध्ये अडकते, मिश्रित होते. म्हणजे निकृष्ट प्रकारचं उष्ट. पण भगवंत खातो. कशाच्या आधारावर खातो? केवळ प्रेमाच्या. तुम्हाला एकनाथी भागवतातल्या 2-4 ओव्या सांगतो, ऐका. प्रेमाचा जिवाळा पूर्ण, भावार्थाची ऊन कोण, जाणता मी एक श्रीकृष्ण जाण, इतरासी जाण कळेना, मज गोपिकांची कोण गोडी, त्यांच्या निज प्रेमाची जाती चोखडी, या लागी मज त्यांची आवडी, अतिगाडी उद्धवा, कुब्जा काय सुंदर होती, तिच्या प्रेमाची मज प्रीती, राधा प्रार्थी वनाप्रती काय विषय आसक्ती लागोनी, काय भक्ती केली गोपाळी, काय ती सोहळी की होळी, त्यांचे उचिष्ट मी कवडगिडी प्रेम सम्मेळी डुलत, पांडवांच्या बाचे मी काय लागे, त्यांचे बेमटे सोशे अनेगे, मी तो सुदाम्याच्या पाया लागे, काय त्याची नि पांगे पांग, काय माझी क्षीण झाली शक्ती, त्या गोपिका मज दावी बांधिती, त्यांच्या निज प्रेमाची जाती, मी स्वय श्रीपती पोखितो. सांगता येत नाही. मधुस्पीतावाच परममृतम निर्मितवतस तव ब्रह्मन किं वागपि सुरगुरोर्विस्मय पदम मम त्वेतां वाणी गुणकथन पुण्येन भवतः पुन्हा मित्यरतेस्मिन् पुरमतन बुद्धिर्व्यवसिता. ज्या भगवंताच्या प्रेमाचं, सुखाचं, कृपेचं वर्णन आमच्याकडून होत नाही. काय वर्णन करावं? तिच्या सुखाचं वर्णन होत नाही. फक्त म्हणत राहावं, सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. शरणागत दिनार्थे परित्राण परायणे सर्वस्याते हरे देवी नारायणी नमोस्तुते. विठ्ठल मग त्या गोपाळांचं उष्ट भगवंताने घेतलं. त्या उष्ट्याचा नेमका आधार काय? तो आधार तुकोबारे सेवेला निवडलेल्या अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतो. कानोबाचे ध्यान. कोणाचं ध्यान आणि कोणाचं चिंतन? करीते नामाचे चिंतन. गडी कानोबाचे ध्यान. ते नामस्मरण करणारी साधक आहेत. नाम साधना करणारी गोपाळ आहे. त्या नाम साधनेच्या बलावर, आधारावर नामनोस्मी यावते शक्ती पापरणेर हरणेर तावत कर्तुम न शक्नोती पातकम पातकी जनहा. इतका संग्रह आयुष्यात केला आणि त्या संग्रहाचा बदल काय झाला की काय त्यांची उष्टावळी. ध्यानाचा बदल काय झाला? काय त्यांची उष्टावळी. त्या नामसाधनेच्या आधारावर भगवंत त्यांचं उष्ट खातो. इतकी उपासना त्या गोपाळांची प्रबल झाली. त्या उपासनेच्या आधारावर केवळ यानं उष्टच खाल्लं नाही. आली द्यावी डाई, दावे वळत्या मागे गाई.
करीती नामाचे चिंतन गळी कानोबाचे ध्यान विठोबार बैल जर तुम्ही पाहिला नसेल पाहुणे आमच्याकडे एवढे हार घालतात पोळ्याला बैला तुम्हा सगळ्यांच्या प्रेमाचा अत्यंत विनयानं स्वीकार विठ्ठल विठ्ठल काल्याचं कीर्तन म्हटलं की आजच्या कीर्तनामध्ये काही चरित्राचा भाग आला पाहिजे आणि तो म्हणजे गोकुळात केलेल्या चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी हेची अनुवाद सदा सर्व काळ करोनी गोपाळ काला शिवू आज त्या चरित्रातला थोडासा एखादा मुद्दा काल्याच्या कीर्तनात भगवंताचं गोकुळातलं चरित्र सांगावं हा नियम आहे पण किती सांगावं हा काही नियम ठरलेला नाही त्यामुळं कीर्तनकार स्वतंत्र आहे चरित्र सांगावं पण किती सांगावं थोडंसं सांगावं का जास्त सांगावं त्या बाबतीत मी स्वतंत्र आहे आणि ती स्वतंत्रता तुकोबाऱ्या ज्ञानोबाऱ्याने मला दिलेली आहे त्यामुळं माझ्या वेळेमध्ये तुम्हाला उन्हाचा त्रास होणार नाही उन्हामध्ये हा नाही राहू दे पिंगळा तो पिंगळा म्हणता म्हणता माझा फार मोळा झाला होईल 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 म्हणतो काळजी करू नका होईल 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 म्हणतो बरं का काही काळजी करू नका एवढं चरित्र आवडतो आणि तुम्हाला जे ऐकायचं ते ऐकवतो चला काय परमात्म्याने गोकुळामध्ये चरित्र केलं त्याचं वर्णन आहे परमात्म्याने गोकुळामध्ये शौर्य केलं खोड्या केल्या त्या शौर्यामध्ये काय केलं कुलूप मायेचे तोडिले कवाड भ्रांतीचे उघडिले ऐका बसा खाली गडबड करू नका सगळी मंडळी चाल हाल करू नका बसा खाली विठ्ठला विठ्ठला
विठ्ठल. नंतर बांधा ना ते. नंतर 2 मिनिट लागतील बांधायला. बस बसू. काय भरल्या बाजारात कथा येतो नावळे पंढरीनाथा. एक तर माझं दुर्लक्ष होतं. परमात्म्याने शौर्य केलं. बालपणात केलेलं शौर्य सगळ्यात मोठं शौर्य आहे. लक्षात घ्या. जी विषयाची असताना पाणी मारू आली, विषय घेऊन या निजस्तना, पोतना घेऊ आली प्राणा, तीही कृष्ण संगे जाना तय क्षणी उद्धरती. एकनाथी भागवतामध्ये नाथ महाराजांच्या प्रसिद्ध ओव्या आहेत. नाथ महाराज असं म्हणतात, मारायला आलेली बाई आहे पण तिला आई म्हणून यानं शौर्य केलं. पहिलं शौर्य. दुसरं, देवानं कुलूप मायेचं तोडलं, कवाड भ्रांतीचं उघडलं, भ्रांतीचं कवाड खोडलं, कुलूप मायेचं तोडलं. काय केलं? नुसतं शिंके तोडले, कुलूप तोडलं एवढंच केलं नाही. अहो, देवानं नवनीताची अर्थात सार असलेल्या भक्ती साधनेची चोरी केली. चित्त चोरी येले नंदाच्या नंदने, हरिने माझे हरिले चित्त, भार वित्त विसरले. हे भगवंतानं चोरी केली. ऐसा पुराण प्रसिद्ध चोर. तुकोबारे म्हटले, बाबा अरे त्याचा सारखा चोर होणे नाही, माग झाला नाही, पुढे होणार नाही. प्रसिद्ध चोर आहे म्हणून त्या देवानं शौर्य केलं. पण या शौर्य चरित्रामध्ये देवानं गोकुळामध्ये काही लीला केल्या, त्या लीलांना बाळलीला म्हणतात. त्या बाळलील्यामध्ये देवानं खोड्या केल्या आणि त्या खोड्या अतीव केल्या की ज्या खोड्यांचं वर्णन नाही, ज्या खोड्यांना लिमिट्स नाही, लिमिटेशन सगळे सोडले कृष्ण अवतारामध्ये. नेमकं काय काय केलं हो? अहो, एक चरित्रात्मकच अभंग आहे, त्याच्यामध्ये वर्णन आहे. काय काय केलं? ज्या वेळेला यशोदा मैयाला गारानं सांगायला आणि खोड्या सांगायला गवळणी आल्या, त्या गोपिका आला त्यावेळेला सांगतात, अगं गवळणी सांगती गारानी, रात्री आला चक्रपाणी, खाऊनी दही दूध तुपलोनी, फोडीली अवघी विरजनी. ती कमी करून आवाज द्या फक्त. काय केलं? दुसरी आली धावुनी, याने ग बाई काय केली करणी, पतीची दाढी माझी वेणी, तोहीची गाठ पाडोनी, गाठ बाई कुणाशी सुटे ना, पोटवर सोसू धिंगाणा, यशोदे बाळ तुझा ताना, पोटवर सोसू धिंगाणा. तिसरी आली धावत, याने ग बाई काय केली मात, मुखाशी मुख चुंबन घेत, गळ्यात आत घालीत, धरू जाता सापडेना, धरू जाता सापडेना, धरू जाता सापडेना, पोटवर सोसू धिंगाणा, यशोदे बाळ तुझा ताना, पोटवर सोसू धिंगाणा. अरे बाबा, किती वेळ त्याचा धिंगाणा, किती वेळ त्याचा त्रास सहन करायचा, हे सगळे गाराने सांगायला तिथं आले. ज्या वेळेला यशोदेनं ती गाराने ऐकली त्यावेळेला यशोदा मैया त्यांना उत्तरित झाली, बोलायला लागली, तुम्ही काय मला गप्पा सांगू नका. 5 वर्षाचे माझे बाळगे, अंगणी खेळ खेळगे, काय लटक, त्याचे आवाज कमी करू नका, आवाज द्या. काय लटिकाची घेता आळगे, गोकुळच्या नारी. अहो, काय माझ्या पोरावर तुम्ही 12 घरच्या 12 गे. तुम्ही काय एका घरच्या आहे का बसलेल्या सगळ्या? आता अलग अलग घरातून आल्या ना, त्या म्हणे तुम्ही सगळ्या मत्ता करून आलेल्या. अहो, एका घराचं लवकर मत होत नाही आणि तुम्ही 12 घरच्या 12 एकत्रित आल्या. त्या अर्थी माझ्या पोराच्या विरोधात अविश्वासाचा ठराव तुम्हाला पारित करायचा आहे. तो लवकर पारित होऊ देणार नाही. काळजी करू नका. यशोदेनं काही ऐकलं नाही. त्यातली एक सून आपल्या सासूला म्हणते, आत्या ते काही आपला ऐकायची नाही, मोठ्याच्या घरची सून आहे ती, काय यशोदेच्या नादी लागता, राहू द्या चला. मग ती म्हणते, अरे बाई जगायचं कसं या राशीनाथ, मी सांगते तुम्हाला चला. घरी आली आणि आत्याला म्हणते, आत्या 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 आत्या, तुम्ही एक काम करा, आता तुम्ही मला आणि माझ्या नवऱ्याला मोकळं सोडून द्या. तुम्ही राहा गोकुळात आणि आम्ही जातो बघ गोकुळ सोडून. यशोदे कृष्णाला सांगावे ग, गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का
हिनं निर्णयच घेतला आणि सगळं सामान बैलगाडीत भरलं. सगळं ते सामान बैलगाडीत टाकल्यानंतर अवली इथला आवाज कमी होतोय माझा मॉनिटर मधला, थोडा गेन द्यायला, कमी जास्त करू नका, मला त्रास होईल त्याचा. झालं असं, सगळं सामान बैलगाडीत भरलं आणि सामान आपलं बैलगाडीत घालून नवऱ्याला घेऊन ती गवळण निघाली. ते माहिती पडलं भगवंताला. वैजा, वाकड्या, श्रीदामा, बोबड्या सगळे झाले आणि त्यातला यो गोपाळ आला आणि भगवंताला म्हणतो, कृष्णा काय रे ती 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 गवळण. बर मग ती गोकुळ सोडून, त्याला बोलता येत नाही. अरे लवकर सांग ती जायच्या आधी. अरे ती गोकुळ सोडून चालली. असं का? काळजी करू नका, भगवान म्हटले मी तिचा बंदोबस्त बसवतो, तुम्ही तोपर्यंत इथं झाडाखाली बसा. भगवंतानं योगमायेनं तिला तहान लावली. उन्हाळ्यात लवकर तहान लागते आणि तहान लागल्यावर पाणी पिल्याशिवाय माणसाला बरं वाटत नाही. शांत वाटतं पाणी पिल्यावर. ती नवऱ्याला म्हणे, मालक बैलगाडी थांबवा आणि लवकर माझ्याकरता पाणी घेऊन या. त्यानं बैलगाडीतल्या भांड्यांमधली झारी काढली, बैलांचे कासरे आवरले, कासरेच म्हणतात तुमच्याकडं, कासरे आवरले, बांधून ठेवले बैलगाडीलाच आणि पाणी आणायला गेला. हा पाणी आणायला गेला तोवर भगवान श्रीकृष्णाने हिच्या नवऱ्याचं रूप घेतलं, हातात झारी घेतली. आता त्याला काय हे सोंग सारीले या रूपी आनंदे, त्याला सोंग बदलणं काय अवघड आहे का हो? देव आहे तो. बसला, झारी घेऊन आला, पाणी पाजलं तिला. आणि कसं आहे, थंड आहे ना पाणी. काय ती पिलं ना पाणी तिने. निघाली बैलगाडी. ती बैलगाडी निघालो, त्या घोंगराचा आवाज या बहादरानं ऐकला. तो म्हणे, आपली बैलजोडी घेऊन कोण चाललं? नुसती बैलजोडी नेली हरकत नाही, पण बैलजोडी सोबत. तो पळतच आला बाबा. त्यानं पाहिलं, अरे कोणीतरी आपली बायको घेऊन चालला. ते झारी घेऊन अर्धवट पाण्याची झारी रस्त्यानं पडतोय, घामा घूम झाला उन्हात. ओ भैया, अरे थांब भैया, गाडीवाला गाडीवाला धीरे आ करे, गाडी धीरे आ करे. अरे थांबव ना. ऐकायला तयार नाही. ती गोपिका पाहते, मागे पळणारा माझाच दिसतो आणि गाडीतलाही माझा दिसतो. आतला माझा यातला कोणता आहे? तो बैलगाडीतला म्हणे, मागून आलेला कृष्ण आहे, तुम्हाला पाण्याला पाठवलं होतं, मी पाणी आणलं आणि पाणी पिली सुद्धा तू. तो मागचा म्हणतो, ग त्याच्या नादी लागू नको, एवढ्या लवकर कुठं पाणी येत असतं का? किती वेळ लागला पाणी काढायला, पाणी आणायला, घे लवकर जरा. ती काय ऐकायला तयार नाही. ती म्हणे, तुम्ही मागं सरकू नका, पुढं सरका, माझ्या जवळ येऊ नका बाबा, अजून ओरिजिनल शिक्का बसलेला नाही, त्यामुळे मला स्पर्श करू नका. काय करा? ती म्हणे, गाडी वळवा, गाडी वळवा. गाडी वळवली, सासूकडे नेली. आत्या, यातला तुमचा कोणता आहे? ते म्हणे, थांब आरतीचं ताट आणू दे. मला काय माहिती, देवानं मला जुळं दिलं होतं, मला तर एकच वाटलं. म्हणे, आत्या एकच आहे तुमचा यातला, फक्त तेवढा कोणता आहे तुम्ही ओळखा. ती म्हणे, बाई यातला मला नाही ओळखता येणार. बैलगाडी तशीच नंदबाबाकडे गेली. अख्खं गोकुळ गोळा झालं. नंदबाबाला विचारलं, बा आमचा नवरा कोणता तुम्ही सांगा, काय परीक्षा घ्यायची ते घ्या. 25 फूट खोल आणि 25 फूट रुंद खड्डा खोदला. सांगितलं, इकडून तिकडं जो या खड्ड्यावरून उडी हाणेल तो हिचा नवरा. पहिला नंबर बैलगाडी हाकलणाऱ्याचा, म्हणजे कोणाचा? कृष्णाचा, भगवंताचा. कारण तुझी बायको आहे, चल मार उडी. त्यानं सहज उडी हाणली महाराज, सहज. 25 फूट उडी मारणं देवाला काय अडचणीचं होतं? उडी मारल्यावर आपली कॉलर बिलर उडून म्हणत होता, मी तर सांगतच होतो आपली बायको आहे, झोके का नाही साला. सांगत होतो. ते सगळे गोपाळ आणि अर्ध गोकुळ, निम्म्या गोकुळ देवाच्या बाजून. आता ज्याची ओरिजिनल बायको होती त्याला विचारलं, सर तुझी बायको आहे ना? तो म्हणे आहे. हा उडी. तो म्हणे, मी दुसरी करीन, पण उडी काही माझ्याकडून जमणार नाही गड्या. उडी हाणण्याच्या नादात टंगळं बिंगळं गेलं तर मी करू काय? तेव्हा नंदबाबा म्हटले, तू उडी हाणत नाही? नाही. मग 100% बायको तुझीच आहे गड्या.
कारण आमचा गडी कुठूनही उडी हाणू शकतो या आता जवळजवळ आमच्याही लक्षात आलंय. तू याला घेऊन जा इसी ऐकता गारानी यशोदे नैने आले पाणी. अरे किती खोड्या काय सांगू तो ते बाई काय सांगू तो ते काय सांगू तो ते बाई काय सांगू तो ते. जात होते यमुने पाणी या. हो एक सुंदर चाल या गवळणीला. काय सांगू तो ते बाई काय सांगू तो ते काय सांगू तो ते बाई काय सांगू तो ते. जात होते यमुने पाणी या वाटत बेतला सावला. जात होते यमुने पाणी या वाटत बेतला सावला. दोयवल टोपी मलपुटांची खांद्यावरी कांबला. काय सांगू तो ते बाई काय सांगू तो ते काय सांगू तो ते बाई काय सांगू तो ते. केली माझी तवाली मग मी तिथून पलाली. त्याने केली माझी तवाली मग मी तिथून पलाली. पलता पलता गतलून पल्ली दोयची गागर पुतली. काय सांगू तो ते बाई काय सांगू तो ते काय सांगू तो ते बाई काय सांगू तो ते. माझे गुलगे पुतले मग मी ललत बतले. माझे गुलगे पुतले मग मी ललत बतले. तिकडून आले शालंग पाणी मला पोटाची दलिले. काय सांगू तो ते बाई काय सांगू तो ते काय सांगू तो ते बाई काय. त्याने केली माझी शेवटचं चरण. माझे गुलगे पुतले मग मी हो हो काय केलं. मला पोटाशी दलोनी माझे समाधान केले. मला पोटाशी दलुनी माझे समाधान केले. निवलतीच्या कृपे सुखे ज्ञान देवाला दिले. ज्ञानोबारांची गवळण नाही पण तोत्री गवळण नाही. जिला बोलता येत नाही तिनं सांगितलेली खोडी असलेली गवळण ज्ञानोबारांनी केली. हो काय सांगू. यशोदे म्हणे आता काहीच सांगू नको मीच सांगते त्याला. उद्या जाई राणा सवे घेऊन बाबा घोंगडी घेऊन पायी आले. काय काय केलं. सवे घेऊन गोपाळ गाई वृंदावनी आले नवलाई. खेळ मांडियाला वाळवंटी गाई खेळू होतो तो हमामा चेंडू लगोरी. खेळ मांडीला लगोरी खेळ मांडीला लगोरी. खेळ खेळले आई बरोबर. देवानं खेळ खेळले आई बरोबर. देवानं खेळ खेळले गोपाळांबरोबर. आता आपले पोरं कोणा बरोबर खेळ खेळत नाही. स्वतःचा खेळ होईपर्यंत स्वतःचाच खेळ खेळतात मोबाईल मध्ये.
हे सावधान, हे खेळाची प्रमाण पाठ करून घ्या. नुसतं हातात रिमोट घेऊ नका. दिवसभर जिच्या हातात टीव्हीचं रिमोट आहे ती बाई रात्री म्हणते महाराष्ट्रातली मुझे नींद नाही, मुझे चैन नाही. तू जरा कांदे लावायले. अरे काय आपल्याला सवयी आल्या, आपण आपलं पोरग खेळू शकत नाही. कोण माय म्हणेल आपल्याला? पोरग खेळवण्याची कसब आहे, कला आहे. आई व्हायच्या अगोदर ती कला शिकायची असते. घरातली पोरं बघून. आई झाल्यावरही आपल्याला जर बाळ सांभाळता येत नाही, म्हणून जुन्या महिला म्हणायच्या सांभाळता येत नाही तर हो कशाला दिलं. ती म्हण खोटी नाही, याच्या अर्थानं निघालेली म्हण आहे. तू तुझं पोरग सांभाळलंच पाहिजे. आई आहे ना तू. अगं 9 महिने नुसतं वागवायचं, जन्माला आलून देवर सोडून द्यायचं, तिला माय म्हणत नाही. त्याला जगणं शिकेपर्यंत त्याच्या सांभाळ करण्याची जबाबदारी आईची. शिवरायांबरोबर खेळ खेळावा आणि त्या खेळात महाराज एक दिवस हारले. शिवराय हारल्यानंतर रडायला लागले. आऊसाहेब म्हणतात शिवबा रडू नको, पण खेळाचा नियम असा आहे आऊसाहेब, हारलेल्याने जिंकलेल्याला काहीतरी द्यायचंय. आता आम्ही तुम्हाला काय द्यायचं? आमच्याकडे तुम्हाला द्यायला काहीच नाही, पण आम्ही जे मागू ते तुम्हाला द्यावं लागेल. होकार तरी द्यावं लागेल. देणार? मी देईल. बोटाला धरून शिवबाराजांना शिवनेरीच्या किल्ल्याच्या बाहेर आणलं. दूरवर नजर दाखवली. शिवबा पहा आमच्या बोटाकडं काय दिसतंय तुम्हाला? नगर दिसतंय साहेब. नगर नाही शिवबा, नगराच्या मागं काय दिसतंय? कडेलोट आहे, बंदोबस्त आहे, गड किल्ले. हा, गड किल्ल्यावर काय? मोगलांच्या साम्राज्याची हिरवळ आहे. शिवबा ते जेवढं हिरवं दिसतंय ते सगळं भगवं करून द्या आम्हाला. पायावर डोकं ठेवलं. जोपर्यंत ते भगवं होत नाही तोपर्यंत 35 वर्षाचा कालावधी लगाम हातात धरून काढला. घोड्यावर जीवन जगले 35 वर्ष. 50-51 वर्षातला 35 वर्षाचा कालावधी घोड्यावर. जोक आहे का? अभिनय आहे का? तो नाटक आहे का ते? पण माय उत्तम भेटली. धन्य त्याची माय प्रसवली. तशी आपल्या पोराला खेळायची सवय लावा. जी पोरं खेळलेले नाना तऱ्हेचे खेळ झाले. सांगितलं देवा अरे पवून वाजला. कांदी बहार पोटी भोग, काय खेळायाची सोग. बहु झाली वनवन, पाय पिटी झाला शीन. आता नको खेळ मोडावा परता. आता खेळ मोडला पाहिजे. भगवंतानं सांगितलं चला तुम्हाला प्रसाद देतो. आता सगळ्या गायी आवरल्या. एके ठाई काला. तो काय म्हणे भावी काला. सगळे एका ठिकाणी काला देतो. एकाच ठिकाणचा काला पण भावी काला. तुम्ही भाविक आहेत सगळे बसा. सगळ्यांना बसवलं. सगळ्यांच्या शिदोऱ्या आणल्या. झाली आता वेळ म्हणती आणा शिदोऱ्या. काम सारोनी सकळ आले अवघे गोपाळ. झाली आता वेळ म्हणती आणा शिदोऱ्या. सगळ्या शिदोऱ्या कालवल्या. त्या शिदोऱ्यांमध्ये भगवंतानं स्वतःची शिदोरी घातली. आणि ती शिदोरी घातल्यानंतर प्रसाद देतो पंढरीनाथ. वाटी आपुल्या निज हस्ते स्वतःच्या हातानं वाटायला तयार झाला. तोच प्रसाद तुम्हाला मला मिळणार आहे. तो कसा आहे आणि त्या प्रसादाचं वर्णन काय? त्या प्रसादाचं वर्णन भगवत पूज्यपा श्री शुकाचार्य श्रीमद भागवत महापुराणामध्ये करतात. सगळ्यांनी हात जोडा. श्री शुकवाच बिभ्रत वेणुं जठरपटयो शृंगवेत्रे च कक्षे वामे पानो मसृण कवलं तत्फलान्यंगुलीषु तिष्ठन् मध्ये स्वपरि सुहृदो हासयन् नर्भविश्वे स्वर्गे लोके मिशति भुभुजे यज्ञ भुग्बाल केली. गोपाल कृष्ण भगवान जगदंबा माता की. हाच प्रसाद आपल्याला मिळावा अशी अपेक्षा आयुष्यभर करा. तुमचं भलं होईल. आणि हा प्रसाद सोडून जर अन्यत्र प्रसादाला पळत गेले तर तुम्हाला त्याचा परिणाम सुद्धा होईल. बांधा ते आता. काय परिणाम? थोडा गेम देऊन आवाज द्या. गेम देऊन इको द्या. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल. बसलेले टाळी वाजवलं. टाळी टाळी टाळी. सरते जेवटी बा काळ बांधून येईल. सरते जेवटी बा काळ बांधून येईल. सरती सेवटी बा काळ बांधून येईल. सरती सेवटी बा काळ बांधून येईल. एक
हत्ती गेला ना आता शेपटी राहिली मल्हारीची माझ्या मल्हारीची माझ्या मल्हारीची सुगत महाराज अनिकेत महाराज एकदा जोरदार टाळी वाजवा दोघांकरता जोरदार एकदम ही टाळी नाही तुमचे आशीर्वाद आमच्या भावंडांच्या पाठीशी असे राहू द्या सगळ्यांच्या इथला आशीर्वाद इथली भूमी फार पवित्र आहे अहो मी कितीदा राशींवरून गेलो प्रामाणिकपणानं सांगतो वगाळ्याचे आण इतकं भव्य मंदिर आहे आणि इतकं पुरातन आहे मला अजून माहिती नाही थोडंसं आपल्याला राग येऊ देऊ नका पण आपलं अधिष्ठान पोहोचवण्याकरता राज्यात आपण कमी पडतोय बरं का आपल्या मंदिराचा प्रचार प्रसार होण्याकरता कमी पडतोय आपण सगळ्यांनी जबाबदारी घेऊया इतकं स्थान लोकांना स्वप्नात पाहायला मिळत नाही राव तुम्हाला सेवेला मिळत आहे अरे आता 5-5 वर्षापूर्वीची मंदिरं कुठे गेली ना तुमचं मंदिर भव्य आहे टीम चांगली आहे फक्त हे स्थान माहिती नाही सगळ्यांना माहिती पडलं तर लोक ती दुःखाची हरणी आहे दुःख घेणारी आहे सुखदायी नाही दैवत आहे अजून कसा समाज राशींमध्ये वळवता येईल याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी मिळून करूया पुढच्या वर्षी आपण याची जबाबदारी सगळे घ्या आणखी काय बदल करता येईल आणखी जास्तीत जास्त इतरत्र लोकांना आपल्या जगदंबेची सेवा आपल्याला तर घडतेच पण राशींमधल्या लोकांना बोर्ड लावण्याची वेळ आली पाहिजे सप्ताहाला की या आठवड्याभरात राशींच्या ग्रामस्थांनी दर्शनाला येऊ नये बाहेरगावचीच मंडळी इतकी आली पाहिजे की राशीनकरांना सुद्धा तुमच्या देवीचं दर्शन होता कामा नये मग सगळे बाहेरगावची मंडळी निघून गेले अख्खं गाव नंतर मग दर्शनाला तेव्हा तुमच्या आनंद पहा डोळे भरवून येतील तुमचे आपल्या देवीचा सोहळा असा राशीनपुरता नाही परिसरापुरता नाही तालुक्यापुरता नाही तो कसा वाढेल याची जबाबदारी घ्या हे प्रत्यक्ष भगवतीचं अधिष्ठान आहे इथं आजही ती चेतना आहे तीच शक्ती आहे जितकी किंमत 3.5 शक्तिपीठाला आहे तितकीच उपपीठांना सुद्धा आहे आपलं 3.5 शक्तिपीठात नसलं तरी पीठासीन अधिकाऱ्यासारखं वैभव इथं आई साहेबांचं आहे एवढं आपण ध्यानात ठेवा हे आपल्याकरता धर्मपीठ आहे हे आपल्याकरता शिवपीठ आहे हे आपल्याकरता शक्तिपीठ आहे हे सगळ्या पीठानं भरलेलं भांडार आहे त्यामुळं इथली पूजा इथली पुजारी मंडळी इथली फुलांची आरास इथली मंदिराची स्वच्छता आणि मंदिरातलं चैतन्य जसं पाहिजे तसं सगळं मला जाणवलं मी शक्तीच्या अधिष्ठानावरून आलोय मुक्ताबाईकडून आलो शक्ती ते शक्ती अशी सेवा करण्याचं भाग्य मिळालं जिथं शक्तीची सेवा करण्याचं भाग्य इथंही त्या शक्तीची सेवा करण्याचं भाग्य तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो तुमचा अर्धा तास जास्त घेतला काही जास्त न घेता त्यामुळं तुम्हालाही मी मनापासून म्हणजे त्रास न देता त्रास न देता असं मला म्हणायचं होतं तुम्हाला सगळ्यांना वंदन करतो आणि झालेली सेवा जगदंबा मातेच्या चरणी सुपूर्द करतो आमचे पाटबंधारे विभागाचे अधिकारी माडी साहेब नुकतेच मुक्ताईनगरहून इथं कार्यक्रमाला आले बरं का त्यांना राशीनला यायचं होतं यायला उशीर झाला पण कीर्तनाचे शेवटी का होईना ते पोहोचले मनापासून आदरणीय प्रकाशजी महाराज कातकडे गुरुजी आदरणीय सदानंदजी महाराज कडुळे गुरुजी यांना सुद्धा धन्यवाद देतो आणि सेवेला विराम देतो ज्ञानेश्वर